राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. चला, सगळ्यात पहिले उघडीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे लाख लाख धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांचे बी लाख लाख धन्यवाद. तुम्ही पण सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण माझं यूट्यूब चॅनल नक्की बघा. मैत्रिणींनो, तुमची एक लाईक, तुमची एक सबस्क्राईब, तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेशन भेटतं. मला व्हिडिओ टाकायला मला हिंमत भेटते. तर नक्की करत जा. एक लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जा. आज आपण लागू स्वयंपाकाला. स्वयंपाक करायचं आहे. पुरणपोळी, सगळीकडे पुरणपोळी होत असेल. मी पण करते. दीपकला पुरणपोळी आवडत नाही, पण सणासुदीसाठी करावंच. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, सकाळपासून सगळे काम आवरून झाले. आता लागायचे आपल्याला स्वयंपाक. याच्यात थोडंसं कोमट पाणी करून घेतलं मी. डाळ धुवून घ्यायची, कोमट पाण्यात धुवून घ्यायची. कारण काय होतं, आपण थंड पाण्यात डाळ धुवून घेतली का आणि शिजायला प्रॉब्लेम येतं लोक. आता हे कोमट पाण्यात अशी डाळ धुवून घ्यायची आपल्याला. इकडे पाण्याला उकळी फुटली आहे. थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. डाळ शिजवताना थोडंसं तेल टाकायचं बस. त्याच्यानंतर काय टाकायचं आपल्याला, त्याच्यात ना थोडीशी हळद टाकून द्यायची. आपल्याला शिजवतानाच टाकायची, नंतर नाही टाकायची. आपल्या पद्धतीने टाका नाही टाका. कोणी पिठात टाकतं, मग पुन्हा टाकायची, कलर येतो छान. चला ठीक आहे. आता आपल्याला डाळ टाकून ना शिजायला टाकायची आहे. इकडे भाताला आधण ठेवलं आहे. त्याच्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये भात करायचा. खूप चांगला लागतो, चवदार लागतो आणि पांढरा शुभ्र दिसतं. तर चला ठीक आहे. आता डाळ टाकून माझे कुकर बघा, कुकरला मोठी बसवणं व्हायना झाले तर 2 नवे कुकर आहे ते काढणं व्हायना झाले तर. चला बघू आता पुरणाची डाळ कशी शिजली आहे. इकडं भात पण झाला डाळ शिजूस तर. आणि डाळीमध्ये तेल टाकायचं शिजवताना. इतकी छान शिजते, एकसारखी शिजते, मऊ मऊ लुसलुसीत. आता आपल्या याच्यात टाकायची बडीशेप टाकायची, इलायची टाकायची, जायफळ टाकायचं, सुंठ टाकायची. बडीशेप थोडीशी गव्हाळे भाजून घ्यायची तव्यावर. आणि सुंठ आणि जायफळ आहे ना थोडंसं खलबत्त्यात कुठून मग नंतर सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. मैत्रिणी, इतका छान वास येतो घमाघमा. बडीशोप इकडं टाकते नाही जास्त कोणी. इकडं माहीत नाही बडीशोप टाकते तर. आमच्या भागात बडीशोप टाकते तर असा वास छान घमाघमा. अशी पुरणपोळी किती खातच राहावं अशी होऊन जाते. बडीशोप अशी भाजून घ्यायची थोडीशी गवळे. आता आपण इकडं ना पुरणामध्ये काय करू, डाळ शिजलेल्या साखर टाकून ठेवू. गुळ आणि साखर टाकायची, पण माझ्याकडे गुळ संपलेला होता. आता खाली जा, आमची लिप बंद आहे, दुकानावर कधी जा. साखर जाड होती म्हणून ना थोडीशी मुरायसाठी टाकून ठेवली पुरणामध्ये. चला इकडं आपण बडीशोप आणि ते सगळं मिक्स करून काढून घेऊ. आता इकडे आमटीची तयारी करून घेणार. कांदा खोबरं तुमचं जे बी काय असेल ना तर तव्यावर भाजून घ्यायचं. मी गॅसवर नाही भाजायचं, कारण गॅसचं ते केमिकल वगैरे जर राहतं ना तर आपल्यानं अन्नामध्ये सर्व उतरतं. त्याच्यामुळं ना सगळं तव्यावर भाजून घ्यायचं आणि लोखंडाच्या खास करून. चला मसाला घेतला मिक्सरमध्ये काढून. पाणी गरम करून घ्यायचं सगळ्यात पहिलं कुठल्याही भाज्याला. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं लोखंडाच्या कढईत फोडण्या देऊन घ्या. ॲल्युमिनच्या कढईमध्ये आपल्या मेंदूला खूप हानिकारक आहे. मी भरपूर यूट्यूबवर बघते, सगळे ॲल्युमिनचे जास्त सरासरी कढई वापरतात. तर चला इकडे मी ना घाण्याचं तेल आणलेलं होतं कढईचं, तर ते खूप चांगलं होतं. किती गरम झालं तरी त्याच्यामध्ये ना लवकर असं फोडणी देताना आपण लसूण वगैरे टाकलं का जळत नव्हतं. ते तेल संपलं माझं. आता हे तेल वापरलं. फोडणी देताना काय झालं, तेल थोडं गरम झालं, कोथिंबीर टाकली तर जळून गेली. त्याच्यामुळं काळा कलर आला इथं मसाल्याला. तर चला ठीक आहे, असू द्या. आता आपण काय करायचं, याची ग्रेव्ही करून घ्यायची. अशी आमटी करून बघा, खूप छान लागते, मस्त. आता आपण ते सगळं काढून घेतलेलं जायफळ वगैरे मग बडीशेप ते टाकून त्याच्यामध्ये ना काय करायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि गॅसवर गरम करायला ठेवायचं. कुकरमध्ये ठेवायचं, खालून लवकर लागत नाही, जळत नाही. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो,
दीपकला चहा करून देते. आता दीपकनं जराशी पडला होता, आता तो दुकानाकडे जाईन, मग त्याच्या पप्पाला सोडीन चहा घ्यायला. तर मी मिरे टाकून चहा करीत राहते, चांगला राहतो मिरे टाकून. असं ताटात काढून जराशी निवायला ठेवायचं. निवायला म्हणतो कोणी, गार म्हणतो कोणी. असं पुरण भारी होतं, इतका गोळा छान होतं पूर्ण. भज्याचं पीठ कालून घेतलं, कालून ठेवते थोडंसं. भज्याचं पीठ 10-15 मिनिटांनं कालून ठेवायचं. खूप छान भजे होते. तर त्याच्यात आपण खायचा सोडा नाही टाकला तरी चालेल. मी खायचा सोडा अजिबात टाकत नाही भज्यामध्ये. आमटी पण आमच्या घरात अशी पातळ आमटी लागते, घट जास्त चालत नाही. पीठ मळून जराशी पाण्यात ठेवून दिलं. आता ते आले, त्यांचा चहा झाला. अशी कामं राहतात मैत्रिणींनो, कामात किती आता हे दुधाचं ना मी आळण करणार आहे. आम्ही ना खीर करत नाही. कोणी कोणी तांदळाची इकडं खीर करते, तर आमच्या इकडे आळण करते. तर इकडं भज्याला तेल तर बघू आपण पुरणाचा गोळा कसा झाला बघा. इतका छान मेणासारखा मस्त चिकन, आणि असा इतका छान वास येते मस्त. तर झाल्या बघा आपल्या छान मस्त पुरणाच्या पोळ्या. आता इथं निवत करून घेतले, आणि तिघाला किती दीपकला पुरणपोळी आवडत नाही, तर मग किती टाईम लागतो. पण मग पुरणाच्या स्वयंपाकाला किती करा, खूप टाईम लागतो. आता इथं मी ना काय करते, इचू करते. आमच्या इकडं ना होळीत टाकायला इचू करते. तर आता इचू करायचा, थोडासा भाजून घ्यायचा. मैत्रिणींनो चला, झाला स्वयंपाक. किती पुरणपोळीच्या स्वयंपाकाला किती लवकर लागा, तरी काही आवरत नाही, पसारा होतो घरात सारा. तर चला ठीक आहे, इतका छान घमाघम वास आला पुरणपोळीचा, तुम्हाला मी दाखवते. मैत्रिणींनो इतका छान वास आला, तुम्हाला मी काय सांगू. हे 4 वस्तू टाकायच्या पुरणपोळीमध्ये. छान मस्त नरम झाले हे बघा बघा. तर अशा पुरणपोळ्या करायच्या, इतके छान वास आला, तुम्हाला काय सांगू, एकदम बासुंदी सारखा. तर चला ठीक आहे मैत्रिणींनो, आता ना आपण काय करू, तयार होऊ, नैवेद्याचं ताट करू आणि मंदिरात जाऊ आपण. आता पोळ्या बघा छान मस्त. आता झाकून ठेवा, असं गार झाल्या झाकून ठेवायच्या. डबा गरम झाल्या का पोळ्यांचा ना गिजगावून जात नसतं. झाला बघा सगळा स्वयंपाक केला. पूजा आमच्या इथं भजी कोणी खात नाही, मी जास्त खात नाही, दीपक खात नाही. तर भजीचं कसं आहे, थोडे केले मी नैवेद्यापुरते. त्याच्यानंतर कुरड्या पण 2-3च तळले, ह्या बी लय होऊन जातील हे बघा. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आम्ही काही खीर, अशी तांदळाची खीर वगैरे नसते आमच्या इकडं ना. काय राहतं हे बघा, दूध पोळी, दूध पण गरम केले साखर टाकून जराशी. त्याच्यानंतर इथं भात पण झाला. एवढा भात भरपूर होऊन जातं, मस्त छान झाला आहे. असा मोकळा झाला बघा. मातीच्या भांड्यात भात करायचा खूप चांगला लागतो, चवदार लागतो, खमंग लागतो. किती पांढरा झाला बघा. त्याच्यानंतर आपली झाली आमटी बघ. आमटी पण 1 नंबर वास आला, मस्त छान, खूप खमंग झाली, चवदार. मैत्रिणींनो घरातल्या देवाला पण नैवेद्य लगेच दाखवून देते, इथं ठेवते बघा. मी सकाळी पूजा केलेली होती, मी ब्लॉग घेतला नव्हता पूजेचा, तर सकाळपासून देवा चालूच आहे. आणि आता हे देवार आहे ना, मी नवीन घरात राहायला गेले का मग देवारा छान करून घेणार आहे. हॉलमध्ये फर्निचर करायचं आहे ना, तर मग देवारा मस्त मोठा धाटा करून घेणार आहे छान, असं नैवेद्य वगैरे ठेवायला असं थोडंसं पुढं. तर चला ठीक आहे मैत्रिणींना, आपण नैवेद्य दाखवू देवाला, असं दाखवायचं सगळ्या देवांना. आपण काय करतो, पुढं ठेवतो असं दाखवून, मग नंतर पाणी पाजायचं, असं पाणी पाजायचं असं. मैत्रिणींना चला मी तयार झाले. आता मी जाणार आहे दुकानाकडे. मी आज सकाळपासून दुकानाकडे गेलेले नाही, दुकानाकडे एवढ्यात लक्ष नाही आहे. तर दुकानात थांबू जराशी, दुकानात बघू काय चाललंय काय नाही, टापण टिपण थोडंसं गिऱ्हाईक करू. मग त्याच्यानंतर आपण मंदिरात जाऊ, पाठीमागं नारळ घेऊ, अगरबत्ती घेऊ. आपल्या दुकानाच्या पाठीमागंच मंदिर आहे मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, निघू आपण आता दुकानाकडं. आणि माझा मित्र आणि याचं आज वाढदिवस आहे. आणि मावशी आज खरंच लय चांगले दिसत आहे. तुम्ही एकदा पाहू शकता मावशींना. धन्यवाद. आज एवढे चांगले दिसत आहे ना, काय सांगावं. आज
नजर वळून टाक माझ्यावर. आणि लिंबू मिरची नाही तर आधी नजर वळली असती. याचा वाढदिवस आहे, याच्या वाढदिवसासाठी एक तुला लाईक करा. हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या. खूप खूप तुला शुभेच्छा. लाख लाख. किती मध्ये घेतो सुरुवाती अशी बाहेर लावण्यापेक्षा मध्ये टाकून द्या. चांगली पेटे अरे नाही झालं. काढा ना आता. आता वाया चाललाय घरी. वाया आता फ्रेश बीस वाळ्याची पूजा बाकी आहे अजून. खोबऱ्याची वाटणी नाही मावशी दरवर्षी आहे ना. कोणाचं सांग. काढते लवकर. मैत्रिणी चला मी घरी आले. थोडीशी दुकानात थांबले मंदिरातून आल्यावर. थोडंसं गिऱ्हाईक वगैरे केलं पण मग साडीमुळं काहीच करता येणं गेलं. दुकानात काम करता येणं गेलं. मग घरी निघून आले. आता ते बापले काही ते दोघंजणं. मग आम्ही जेवण करू तोपर्यंत चेंज करते मी. या मैत्रिणींनो जेवायला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला ठीक आहे, भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो तुमच्यापर्यंत मी असेच नवनवे व्हिडिओ टाकत जाईन. तर चला सगळ्यांना